तर बघा मैत्रिणींनो, आजचा वाळवणाचा प्रकार आहे मस्त असे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेपर्स. तर आता तुम्ही बघू शकता अगदी मोठे मोठे आपल्या पापड्यांसारखे वेपर्स तयार झालेले आहेत. जवळपास पापड्याच आहेत असंच दिसतंय. तर पांढरे शुभ्र असे आपले वेपर्स तयार झालेत. तर ते कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूयात. तर बघा, पहिल्यांदा मी घेतलेले आहेत बटाटे 3 किलो. तर बटाटा घेताना कसा घ्यायचा? इंदोरी बटाटा घ्यायचा आहे. वेपर्ससाठी खास जर घेणार असाल तुम्ही तर इंदोरी बटाटा हवा आणि आकाराने मोठा आणि लांब सडक असा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता लांब का घ्यायचा आहे, आपल्याला हातात धरायलासुद्धा छान सोपा वाटेल आणि वेपर्ससुद्धा मोठे मोठे छान असे आपले तयार होतील. आणि अगदी कडक बघून घ्यायचा आहे, अगदी मऊ झालेला नको. अशा प्रकारे आपण बटाटे विकत घ्यायचे आणि आणल्या लगेच दुसऱ्या दिवशीच ताजे असतानाच लगेच आपण वेपर्स करायला घ्यायचे. तर आता आपण बटाट्याचे वेपर्स करायला सुरू करूयात. तर आता पहिल्यांदा आपल्याला काढायची त्याच्यावरची साल. तर सगळी साल आपण काढून घेणार आहोत. अगदी थोडंसुद्धा साल ठेवायचं नाही, कारण वेपर्स काळे पडतात. तर सगळी साल आपण आता काढून घेऊयात. तर आता बघा, बटाट्याच्या सगळ्या बाजूची साल आपण व्यवस्थित काढून घेतलेली आहे. कुठेही काळा भाग राहिलेला नाही. आणि लगेच आपण पाण्यामध्ये टाकायचे. असे सगळ्या बटाट्याची साल काढून पूर्ण बुडतील असे पाण्यामध्ये आपण हे बटाटे ठेवलेत. आता काय करायचं आहे, सगळे बटाटे व्यवस्थित हाताने चोळून असे स्वच्छ धुवून घ्यायचेत. कारण त्याला स्टार्च जेवढं आपण धुवून काढू तेवढे पांढरे शुभ्र असे आपले वेपर्स तयार होतात. तर आता सगळे व्यवस्थित बटाटे आपण धुवून घेणार आहोत. आता हीच माझ्याकडे खिसणी आहे. तर जाड वेपर्स होतील अशी खिसणी घ्या. पातळ जर झाले तर तेलामध्ये टाकले की लगेच करपतात. तर अशा प्रकारे बघा, मी एक वेपर्स करून बघितलं आहे, तर जाड असे तयार झालेले आहेत. वाळल्यानंतर पातळ होतात आणि तळल्यानंतर पुन्हा ते जाड होतात. पण जाडच वेपर्स पडतील अशी खिसणी घ्या तुम्ही. तर माझी खिसणी जी आहे अगदी व्यवस्थित आहे, जाड वेपर्स त्याने पडतात. आता तुम्हाला शक्य असेल तर पाण्यातच तुम्ही हे वेपर्स खिसू शकता आणि शक्य नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये जर तुम्ही खिसले किंवा वेपर्स केले तर लगेच पाण्यामध्ये टाकायचे. आता बटाटा जर तुम्ही असा आडवा जर धरला तर अगदी मोठे मोठे लांब सडक असे पापड्यासारखे वेपर्स पडतात. आता बघू शकताय तुम्ही, हे बघा. अजून जर आपण आता खिसले बटाटे की अगदी मोठे मोठे होत चालतात. हे बघा, अगदी मोठी साईज लांब सडक अशी अगदी पापड्या जशा असतात तशा पद्धतीचे हे वेपर्स पडतात जर आडवा आपण बटाटा धरला तर. आता उभासुद्धा धरून तुम्हाला दाखवते. आता हे जे आहे लगेच पाण्यामध्ये टाकायचे. हवेशी संपर्क आला नाही पाहिजे, कारण काळे पडतात वेपर्स. आता आपण उभा बटाटा धरून वेपर्स पाडूयात. तर ते जे आहेत ते छोट्या आकारात होतात आणि गोल होतात. तर बघा, आता अशा पद्धतीने हे वेपर्स आपले पडलेले आहेत खिसणीतून. तर बघा, आडवा धरला तर हा मोठा दिसतो आणि उभा धरला तर हा छोटा दिसतो. अशा प्रकारे आता सगळे वेपर्स आपण करून घेऊयात. तर आता वेपर्स सगळे केल्यानंतर आपण पाण्यात ठेवलेले होते. पुन्हा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे वेपर्स धुवून घ्यायचेत. पण वेपर्स धुताना कसे धुवायचेत? दुसरीकडे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. इथे हाताने ह्या भांड्यामध्ये हाताने चोळून चांगले हाताने उचलून त्या पाण्यामध्ये टाकायचेत. कारण हा जो बटाट्याचं स्टार्च जे असतं निघालेलं ते खाली तळाशी जातं आणि आपण जर तसेच धुतले तर ते तसंच राहतं. म्हणून हे असे उचलून स्वच्छ पाण्यामध्ये टाकून असे 2 ते 3 पाण्याने तुम्ही हे स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे पांढरे शुभ्र आपले वेपर्स होतील. हे बघा, आता हे पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे. म्हणजे 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतले. तर आता बघा, मी 2-3 भांड्यामध्ये रात्री ठेवलेले होते. हे अगदी बुडवून पूर्ण बुडतील असे हे ठेवायचे वेपर्स. अजिबात वर आले नाही पाहिजेत, हवेशी त्याला संपर्क नाही आला पाहिजे. मग रात्रभर ह्या 3 भांड्यामध्ये मी रात्रभर वेपर्स ठेवले होते. मस्त कडक झालेले आहेत. आता दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास तुम्ही दिवसा केले तर 7 ते 8 तास तुम्ही ठेवू शकता आणि संध्याकाळी केले तर रात्रभर ठेवू शकता. आता सकाळी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी ठेवलेलं आहे. आता ते आपण उकळी आणून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकताय, आता त्या पातेल्यातले मी वेपर्स याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आपण 2 बॅचमध्ये आता वेपर्स शिजवून घेणार आहोत.
तर आता बघूयात, पाण्याला उकळी यायला लागलेली आहे, पाणी गरम झाले. तर अर्ध पातेलं आपण पाणी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. तर आता 3 किलोसाठी आपण 4 चमचे मीठ घालायचं आहे त्यामध्ये. गॅस फुल करायचा आहे. पाणी एकदा उकळी आणायची आहे आपल्याला. 4 चमचे मीठ आणि पाव चमचा तुरटीची पावडर एवढं टाकायचं आहे. तुमच्याकडे तुरटीचा खडा असेल तर तो त्यामध्ये फिरवून घेऊ शकता आणि हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून या पाण्याला आपण उकळी आणून घ्यायची. आता बघूयात, पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान अशी वाफ आली. आता हळूहळू करून आपण आता निम्मे जे वेपर्स आहेत ते त्यामध्ये टाकायचे. तर गार पाण्यातून अगदी निथळून घ्यायचं आहे पाणी, म्हणजे यामध्ये टाकलं की ती शिजण्याची प्रोसेस थोडीशी कमी होते, कारण हे थंड वेपर्स त्यामध्ये जातात. म्हणून थोड्या वेळ हे पाणी थोडंसं कमी तापमान होतं त्याचं. थोड्या वेळाने पुन्हा उकळायला सुरुवात होते. तर आता हे व्यवस्थित एक सारखं हलवून घ्यायचे, पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, दाबून घ्यायचे आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं. तर आता आपल्याला हे 10 मिनिट शिजवायचं आहे. तर 10 मिनिटामध्ये तुम्ही 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचं आहे, खालचे वर आणि वरचं खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे सगळे व्यवस्थित शिजतील. आणि 6 ते 7 मिनिटानंतर चेक करायला आपल्याला सुरुवात करायची, शिजलेत की नाही. तर आता आपण बटाट्याची भाजी करताना जसे बटाटे शिजवतो तसे हे शिजवायचे नाहीत. आपल्याला 70 ते 80% हे वेपर्स शिजवून घ्यायचे. आता शिजतंय तोपर्यंत एक तयारी करून घ्यायची. एक मोठं भांडं मी घेतलेलं आहे खाली आणि चाळणी घेतली, कारण शिजल्यानंतर आपल्याला हे लगेच चाळणीमध्ये काढून घ्यायचे पाणी निथळण्यासाठी. आता बघू शकताय तुम्ही, आता छान अशी उकळी पण आली. 6 ते 7 मिनिट झालेत. आपण आता चेक करूयात एक वेपर्स. थोडासा घेऊयात झाऱ्यावरती, थोडा हाताला चटका बसेल असं नाही, थोडंसं हवाने आपण फुंकर मारून थंड करून घेऊयात आणि हाताने आता दाबून घ्यायचं आहे आणि हातानेच असं मोडायचं आहे. तर कागदासारखा फाटेल असा झाला की हे आपले वेपर्स झालेत असं समजायचं. हे बघा, थोडासा दाब द्यावा लागतो पण अगदी फाटला जातो. अशाच प्रकारे आपल्याला हे शिजलं पाहिजे. यापुढे जास्त शिजवायचं नाही, कारण त्यामध्ये लगदा होतो किंवा मऊ होतं आणि मग आपले वेपर्स चांगले होत नाहीत. तर आता मी गॅस बंद करते आणि आता छान झाऱ्याने निथळून आपण त्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे. तर ह्या ज्या व्यवस्थित मी ज्या टिप्स दिल्यात त्या तुम्ही फॉलो केल्या तर वेपर्स अगदी छान होतील. आता पुन्हा आपण 2 चमचे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि दुसरे जे राहिलेले वेपर्स आहेत ते आपण आता जे पहिल्या बॅचचे आपण वेपर्स शिजवले त्याच पद्धतीने आपण शिजवून घ्यायचे. तर त्यामध्ये आता आपण वेपर्स टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून तसेच शिजवून घ्यायचे. आता इकडे बघा, आपण व्यवस्थित असं एक कपडा अंथरलेला आहे. तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये टाका किंवा घरामध्ये टाकलं तरी चालतंय. थोड्या वेळ तुम्ही फॅन खाली ठेवा आणि 2 दिवस मात्र उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचे. तर आता थोडेसे थंड झाले, हाताला सोसेल असे कोमट झाले की लगेच आपण आता हे छान पसरवून आपल्याला हे टाकायचे कापडावरती. पण चिटकवून टाकू नका, कारण ते लगेच चिकटवून बसतात. थोड्या अंतरावर टाकायचे. बघा, अशा पद्धतीने मी सगळे असे एक एक करून व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहेत. एक एक करून टाकलेत म्हणजे आपल्याला वाळल्यानंतर ते चिकटून बसत नाहीत. मस्त पापड्यांसारखे मोकळे सळसळीत होतात. तर बघा, 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवल्यानंतर मस्त पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचे वेपर्स छान झालेले आहेत. तर बघू शकता, आता वाळल्यानंतर त्याचं आकारमान कमी दिसतं, पण तळल्यानंतर पुन्हा ते छान असे मोठे दिसतात. तर बघा, पातळ पण दिसतात आणि बारीक पण दिसतात. तर आता आपण तळूनसुद्धा बघूयात. तर मी कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि 3 वेपर्स आपण तळतो एका वेळेस. तर बघा, अगदी पापड्यांसारखे मोठे असे आपले हे वेपर्स दिसतात आहेत आणि पांढरे शुभ्रसुद्धा दिसतात आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही वेपर्स करून पहा आणि कसे झाले ते पण मला सांगा. अगदी मस्त, चवीलासुद्धा जास्त खारट नाही किंवा आळणी नाहीत आणि मस्त कुरकुरीत असे आपले हे वेपर्स तयार होतात. तर बघा, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मस्त तळलेले सुद्धा पांढरे शुभ्र आणि वाळलेले जे आहेत ते सुद्धा पांढरे शुभ्र, तर मस्त सगळे कुरकुरीत आणि
कडकडीत वाळल्यानंतर छान असे वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकता. आणि आता आपण बघूयात आपले वेपर्स तळल्यानंतर कसे झालेले आहेत ते. पांढरे शुभ्र तर झालेत आणि हाताने सुद्धा आपण बघूयात. तर बघा किती मोठा मस्त छान असा वेपर्स दिसतोय. तर बघा हाताने लगेच तुटला जातोय आणि हातात घेऊन सुद्धा अगदी लगेच त्याचा भुगासुद्धा होतोय. तर एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला सांगायची राहिली. जर पहिल्यांदाच तुम्ही वेपर्स करत असाल तर खिसणी अशा प्रकारे धरायची आणि बटाटेसुद्धा अशा प्रकारे आपण त्यावरती अशा पद्धतीने खिसणीवर धरून एकदा पुढे दाब देऊन पुढे सरकवायची, पुन्हा उचलायचं आहे, पुन्हा मागे धरून पुन्हा आपण हे पुढे सरकवायचे, उचलून मागे घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वेपर्स करा, अगदी छान होतील. आणि मागे पुढे जर धरून तुम्ही दाब देऊन हे केले तर त्याचे तुकडे पडतील. तर बघा अशा पद्धतीने जर केले तर असे मस्त असे आपले वेपर्स तयार होतात. तर तुम्हाला आवडले असतील आणि आपला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.